माध्यमातून काम करतो। आमचे एवढेच मागणं होतं, जे काय आमचं निवेदन होतं ते निवेदन स्वीकारावं। त्याच्यामध्ये मारहाण करण्याचं काही असतो, त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं जे काही घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे। त्याच्यामध्ये त्या ज्यांनी घडवलं जे प्रमुख होते त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला। त्यांना तिथनं त्या पदावरनं मी मुक्त केलेलं आहे। पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे। पोलिसांनी पण 11 का 9 काहीतरी नावं दिली होती, त्याच्यातले 9 लोकांना अरेस्ट केली, 9 लोकांना वर कारवाई केली, FIR केली। त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्या नावाची नाहीच आहे म्हणून पोलिसांनी सांगितलं आणि एक व्यक्तीचं पण नाव चुकलंय असं त्यांनी सांगितलं। तरी देखील मी गाडगे भेटल्यानंतर मी तिथल्या SP-ना फोन लावला लातूरच्या आणि त्यांना सांगितलं की ही घटना घडली, ही बरोबर नाही। कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अजिबात अधिकार नाही। प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचाच वापर आणि कायद्याचाच वापर प्रत्येकाने केला पाहिजे। जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची चर्चा झाली। इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे, कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत। कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींशी करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।